बघा, अने 3,000 रुपये 12 महिने व बने 4,000 रुपये 6 महिने गुंतवले, तर वर्षाअखेरीस होणाऱ्या 1,500 रुपये नफ्यात अचा वाटा किती भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? आता अचा वाटा किती, अचा वाटा विचारला लेकरांनो, त्यासाठी नफ्याचं गुणोत्तर कोणाचं, अ आणि बचं काय बाबा, हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या. अ आणि ब हे दोघं जण गोष्टी लक्षात घ्या. अन 3,000 रुपये 12 महिन्यासाठी, भांडवल 3,000, मुदत 12 महिने, आणि बन 4,000 रुपये 6 महिन्यासाठी. लक्ष द्या, ही आहे भांडवल, हे आहे मुदत. हे भांडवल आणि लेकरांनो याला गुणिला हे आहे मुदत. भांडवल गुणिला मुदत म्हणजे काय असते, नफा असते. इथं पहिली गोष्ट, या 3 शून्यासाठी हे 3 शून्य घालवा. 12 36 होतात. गोष्टी लक्षात घ्या. 4 सख 24 होतात. याला परत भाग देता येतो. 12 दोन्ही 24, 12 36. हे जे 3/2 आम्हाला जे उत्तर प्राप्त झालं लेकरांनो, अनुक्रमे अ आणि ब, हे 3/2 काय, तर अ बचं नफ्याचं गुणोत्तर. लक्ष द्या, अचा वाटा किती, वर्षाअखेर होणाऱ्या 1,500 रुपये नफ्यात अचा वाटा किती. अ अंशस्थानी छदस्थानी अ अधिक ब, वाटपाची यांची गुणोत्तर छदस्थानी अधिक स्वरूपात, आणि याला गुणिला वर्षाअखेरीस होणारा हा नफा. अचं नफ्याचं गुणोत्तर लेकरांनो 3 आहे. छदस्थानी अ ब यांचं 3 अधिक 2, याला गुणिला हे 1,500. 3 छदस्थानी 5 गुणिला स्वरूपात 1,500. हा भाग 5 3 15 असा, हे 2 शून्य 3 वर. 3 गुणिला 300 अर्थात 900 रुपये. हा असेल लेकरांनो अचा काय हो, तर वाटा. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.